So, in today's lecture, we will see the topic that is history of landscaping and ornamental horticulture gardening in India. As we've seen in previous lecture, the syllabus. In syllabus, we have the first topic that is history. Origin and evolution of gardens. The origin of garden is rooted in the human desire to be surrounded by plants. The first few gardens in recorded history were those of the ancient cultures of Egypt and China. म्हणजे चायना आणि इजिप्तमध्ये कुठेतरी असं रेकॉर्ड्स फाइंड सम रेकॉर्ड्स की जिथं गार्डनिंगचं सुरुवात झाली. It was in the cultures that the two opposing traditions in gardens originated, namely formalism and naturalism. मग इजिप्त आणि चायनामध्ये ह्या ज्या गोष्टी सापडल्या त्याच्यामध्ये दोन कल्चर सापडले. देर आर two ways of gardening. First was formalism and second was naturalism. Both these two forms of gardenings are exactly opposite with each other. So let us see what is formalism. Formalism means the Egyptian gardens developed at the edge of the deserts where the natural vegetation was sparse, represent the development of an artificial oasis. म्हणजे इजिप्शियन ज्या कंट्रीज होते तिथे जे गार्डन्स डेव्हलप झाले दे आर दॅट नॉट नॅचरल व्हेजिटेशन. तिकडे नॅचरली व्हेजिटेशन नव्हते किंवा नॅचरल ग्रोथ नव्हती, ट्रीज नव्हते, प्लांट नव्हते, तिथं डेझर्ट जास्त होते. मग तिथं आर्टिफिशियली आपण डेव्हलपमेंट करू शकतो किंवा आर्टिफिशियल प्लांटिंग करू शकतो. म्हणून फॉर्मलिझमचा उगम हा इजिप्शियन कंट्रीज मधून डेव्हलप झाला. The Egyptian gardens copied their basic design everywhere, though changed according to the local variations in land, plants, and climate, spread to Syria, Persia, India, and ultimately to Rome. मग इजिप्शियन गार्डनची जी कॉपी आहे त्याची कॉपी जवळपास सगळीकडे पसरत गेली. मग ती कुठं कुठं पसरली? सिरिया असेल, पर्शिया असेल, इंडिया आणि शेवटी जाऊन रोम मध्ये जाऊन ती अस्तित्वात आहे. The grounds design became the important concept where the plant was treated as merely an architectural material. The plant was pruned, cleaved, and trained to conform to the plan. The resultant noble symmetry included country yard, terraces, staircases, and fountains. मग ही जी डिझाईन्स होते इजिप्तची, त्या इजिप्तच्या डिझाईन्स मध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या, त्याच्यामध्ये आर्किटेक्चरल मटेरियल्स हे इन्क्लूड केलेले होते. त्याच्यामध्ये प्लांट्स जे लावले होते, प्लांट्सला प्रूनिंग केलेलं होतं. प्रूनिंग म्हणजे त्याला एक डिझायर शेप दिला गेला होता की त्याचा एक्स्ट्रा ब्रांचेस कट केले गेले होते. क्लिप केलं होतं, त्याला क्लिप म्हणजे त्याला एक शेप दिला गेला होता अँड ट्रेन टू कन्फर्म टू द प्लान. मग त्याच्याने काय होतं, एखादा प्लांट्सला शेप दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक सिमेट्री येते, एक डिझाईन तयार होते, एक ट्रायंग्युलर, सर्क्युलर किंवा अशा प्रकारच्या डिझाईन्स ह्या तयार केल्या जातात बाय क्लिपिंग टू द प्लांट्स ऑर ट्रेनिंग टू द प्लांट्स. मग त्याच्यामुळे काय झालं, टेरेसेस, स्टेअरकेस आणि फाउंटन्स ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या. त्याला म्हणतात फॉर्मलिझम. आणि फॉर्मलिझम यू कॅन फाइंड इन इजिप्शियन गार्डन्स. Formalism reached its peak in the age of Louis XV. लुईस 15च्या काळामध्ये फॉर्मलिझम हा जास्तीत जास्त पीक मध्ये आला की तिथे जास्तीत जास्तीचा वापर केला गेला. द मास्टर आर्किटेक्चर गार्डन्स अँड अँड्रे दी नोट्रे स्टील रिमेन unsurpassed examples of formalism design predominates over nature. आता अँड्रे ले नोट्रे ही इज अ फादर ऑफ गार्डन असं म्हटलं तरी चालेल, कारण की याने भरपूर फॉर्मल गार्डन्स डेव्हलप केले. अँड्री ली नोट्रे आणि ही वॉज अ मास्टर ऑफ गार्डन्स. बरोबर. तर तुम्ही बघू शकतात
in these pictures, in first picture you can see the gardens is around the home, and it is informal in nature. ज्याच्यामध्ये एक तुम्हाला छोटासा पूल दिसतो, तो पण चौकोनी आकाराचा. त्याच्याच बरोबर छोटे छोटे फ्लॉवरचे बेड्स लावलेले दिसत आहेत बघा, जर माझा कर्सर दिसत असेल तर. छोटे छोटे shrubs, हा फ्लॉवर बेड दिसतोय, ट्रीज दिसत आहेत, and all these are in formal manners. In second picture, this is the biggest formal garden, ज्याच्यामध्ये जो राईट हँड साइड आहे गार्डनची, विच इज एक्झॅक्टली इक्वल टू द लेफ्ट साइड ऑफ द गार्डन. सो दॅट इज द थिंग्स यू कॅन रिमेंबर दिस थिंग्स, वेदर फॉर्मल गार्डन किंवा इनफॉर्मल गार्डन. फॉर्मल गार्डन म्हणजे काय, ज्यावेळेस एक्झॅक्टली एका साइडची जी बाजू असते तीच अपोजिटली दुसऱ्या बाजूला असते, तीच डिझाईन, तेच स्ट्रक्चर. You can see here the same pattern which is follows in left hand side, which is exactly drawn towards the right hand side. Same number of trees, same number of plants, everything is same and equal. In this case is called as formal or formalism. Second concept was naturalism. गार्डन मध्ये आपण बघितलं की फर्स्ट कन्सेप्ट स्टार्ट आला की तो फॉर्मलिझम, अँड सेकंड वॉज नॅचरलिझम. मग नॅचरलिझम म्हणजे काय? नॅचरलिझम ॲज अ कन्सेप्ट in garden can be interpreted as an attempt to live with nature rather than to dominate it. म्हणजे काय, निसर्गावरती डॉमिनेट करण्यापेक्षा जसा निसर्ग अवेलेबल आहे त्या निसर्गासोबत आपण राहायचं, त्याला नॅचरलिझम असं म्हणतात. व्हॉट एव्हर द नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल अराउंड अस, त्याच्याच आजूबाजूला प्लांटिंग करायचं, किंवा त्याच प्लांटिंग किंवा त्याच व्हेजिटेशन सोबत किंवा त्याच वॉटर पॉन्ड सोबत आपण राहणं, याला नॅचरलिझम असं म्हणतात. You can see in these pictures, both pictures, they are give you some scene of naturalism. You can see this is the house, around that this is a pond, and the trees are grown, right? This is called as naturalism. The concept of naturalism has been traced to China, but it has reached its highest development in Japan. पहिला पिक्चर जो तुम्हाला जापानचा दिसतो बघा, जपानमध्ये जनरली असे घर असतात, आणि तो चायनापासून रीच होत होत जपानमध्ये जास्तीत जास्त प्रसार झाला नॅचरलिझमचा. फ्युजन ऑफ नॅचरलिझम अँड फॉर्मलिझम, मग या दोघांचं एक मिक्सचर तयार झालं. द फ्युजन ऑफ ईस्टर्न नॅचरलिझम अँड वेस्टर्न फॉर्मलिझम टूक प्लेस इन 18th सेंचुरी इंग्लंड. मग 18व्या शतकामध्ये इजिप्शियन कंट्रीज आणि चायना या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन इंग्लंड कंट्रीज जे आहेत, फॉरेन कंट्रीज जे आहेत ब्रिटिश, ते ब्रिटिश आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं, नॅचरलिझम आणि फॉर्मलिझम. नॅचरलिझम मध्ये त्यांनी नॅचरल प्लांट्स ग्रो झाले आणि त्याला एक शेप दिला, ट्रिम केला, म्हणजे जसं फॉर्मलिझम मध्ये करतात फॉर्मल्स मध्ये, आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याचं फ्युजन तयार केलं ब्रिटिशांनी. त्याच्यानंतर कॉटेज गार्डन वेअर प्रायमरीली युटिलिटी गार्डन्स विथ फ्रूट, व्हेजिटेबल्स, हर्ब्स, फ्लॉवर्स अँड श्रब क्राउडेड इन व्हेरी स्मॉल एरिया. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये काय झालं, किंवा ब्रिटिश ज्या कंट्री होत्या, ज्या इंग्लंड वगैरे, त्या कंट्रीमध्ये कॉटेज गार्डन हा एक कन्सेप्ट डेव्हलप झाला. द फॉर्मलिझम आणि नॅचरलिझम दोघांचं मिक्सचर मध्ये. मग कॉटेज गार्डन मध्ये काय होतं, कॉटेज गार्डन मध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल, हर्बल प्लांट्स अँड फ्लॉवर्स, श्रब्स, ते क्राउडेड मध्ये एका बाजूला एका शेजारी लावले जातात, आणि तिथं तुमचं एक छोटस घर असतं, त्याला म्हणतात कॉटेज गार्डन. ठीक आहे. आफ्टर दॅट वुडलँड गार्डन is a peaceful sheltered place based on natural grouping of trees and with appropriate underplanting of the shrubs, herbaceous plants and bulbs. वुडलँड गार्डन मध्ये काय होतं, ही एक पीसफुल शेल्टर्ड म्हणजे राहण्याची जागा असते, शांतता असणारी जागा असते, बेस्ड ऑन नॅचरल ग्रुपिंग ऑफ ट्रीज, जिथे जास्तीत जास्त ट्रीज लावले जातात, नॅचरल ग्रोइंग ट्रीज असतात, विथ अन अप्रोप्रिएट अंडर प्लांटिंग ऑफ द श्रब. त्याच्या खालोखाल त्या ट्रीजच्या आजूबाजूला छोटे छोटे श्रब्स असतात, हर्बेशियस प्लांट्स असतात, किंवा बल्ब्स पासून ग्रो होणारे प्लांट्स असतात. द फर्स्ट botanical garden was started at Padua near Venice in Italy in 1543.
1543 मध्ये पहिलं बोटॅनिकल गार्डन हे ब्रिटिशांनी डेव्हलप केलं व्हेनिस शहरामध्ये, जे इटलीमध्ये स्थित आहे. हे तुम्हाला बघता येईल. दॅट इज द पिक्चर ऑफ व्हेनिस विच इज लोकेटेड इटली. इटलीमध्ये हे आहे पहिलं बोटॅनिकल गार्डन. मग हे झालं की अशी गार्डनिंगची सुरुवात झाली. बट हाऊ इट इज स्टार्टेड इन इंडिया. भारतामध्ये मग त्याचं स्टार्टिंग कसं झालं गार्डनिंगचं किंवा ऑर्नामेंटल प्लांटचं ग्रो करण्याचं किंवा डेव्हलपमेंट करण्याचं काम कसं स्टार्ट झालं. एन्शियन इंडिया किंवा वैदिक पिरियड आपण ज्याला म्हणतो, जिथं ऋग्वेद, यजुर्वेद जे वेद होते, त्या वेदांच्या काळापासून गार्डनिंग ही भारतामध्ये अस्तित्वात आली. The history of systematic gardening in India is as old as civilization of Indus of Harappan, which existed between 2500 BC and 1750 BC. मग हडप्पा जी संस्कृती होती, जेव्हा हडप्पा संस्कृती एक्झिस्टिस मध्ये आली, अस्तित्वात आली 2500 बिफोर क्राइस्ट, जन्माच्या ख्रिश्चन जे होते, क्राइस्टच्या जन्माच्या 2500 वर्षापूर्वी किंवा 1750 वर्षापूर्वी जी हडप्पा संस्कृती, त्या हडप्पा संस्कृतीचे जे अवशेष सापडले त्याच्यामध्ये काही पेंटिंग्स तिथे आपल्याला दिसते की त्या पेंटिंग्स मध्ये ट्रीज किंवा प्लांटिंगचं पेंटिंग्स त्या वस्तूंवरती काढलेले आहेत. मग तिथं आपल्याला लक्षात येते की त्या काळात सुद्धा गार्डनिंग होतं, की त्या काळात सुद्धा सिव्हिलायझेशन होतं, त्या काळात सुद्धा प्लांटिंग ही डेव्हलप केली गेलेली होती भारतामध्ये. हडप्पन पॉट्स वेर जनरली डेकोरेटेड विथ डिझाईन्स ऑफ ट्री. हडप्पन संस्कृतीमध्ये जे पॉट्स आपल्याला सापडले उत्खनातून, तर त्या पॉट्स वरती ट्रीची डिझाईन ही आखलेली होती किंवा तयार केलेली होती. त्याच्यावरून लक्षात येते की त्यावेळेस सुद्धा ट्रीज हे ग्रो केले जात होते. इन एव्हरी विलेज ट्रीज इन्क्लुडिंग फायकस रेलोजिसिया म्हणजे पिंपळ अँड फायकस बेंगालेन्सिस म्हणजे बनियन ट्री किंवा वडाचं झाड वेर प्लांटेड फॉर वर्शिप ॲज वेल एज फॉर शेड. मग त्या काळामध्ये सुद्धा पिंपळ आणि वड यांची पूजा करण्यासाठी किंवा शेडसाठी वापर केला जात होता वैदिक काळामध्ये. त्याच्यानंतर आर्यन्स भारतामध्ये जी सुरुवात झाली, महाभारत किंवा रामायण हे डेव्हलप केले, हे आर्यन वंशाच्या लोकांपासून भारतामध्ये त्याची सुरुवात झाली आहे. त्याला आर्यन्स असं म्हटलं जातं. आर्यन्स कॉन्ट्रीब्युशन इन इंडियन गार्डनिंग. The history of civilization which proposed in Punjab, Sindh, Rajasthan and Gujarat dates back 200 and 500 BC before the Aryan civilization of about 1600 BC. म्हणजे बघा 2500 BC च्या आधी आर्यनची सिव्हिलायझेशन होती 1600 वर्षापूर्वी. तर त्या काळात सुद्धा पंजाब, सिंध, राजस्थान आणि गुजरात इथं आर्यनचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळते की तेव्हा आर्यन्स ह्या व्यक्तींचं सिव्हिलायझेशन होतं. आर्यन्सला कधीतरी भारत वंशीय असं म्हटलं जातं. The Aryans of the Vedic period were great lovers of trees and flowers. They were literally people and brought with them the four Vedas. For example, Rigved, Atharvaved, Yajurved and Samved and Puranas. मग आर्यन हे जी लोक होते किंवा हे जे आपले पूर्वज होते, आपले पूर्वज हे आर्यनच होते. त्याच्यापासून मग आर्यन पासून मग महाभारत, रामायण, तिथून मग पुढचा काळ आला, मग आपला जन्म झाला. मग अशा प्रकारचे आर्यनचा जो काळ होता, त्यांनी भारतामध्ये हे 4 वेद किंवा उपनिषद हे समोर आणले लोकांच्या समोर किंवा लिहिले. त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद आणि पुराण या सगळ्या गोष्टी त्यांनीच भारतामध्ये अस्तित्वात आणल्या. आणि त्या काळामध्ये त्यांच्या ह्या वेदांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे की ट्रीज आणि फ्लॉवरचा उल्लेख त्यांच्या ह्या वेगवेगळ्या पुराणामध्ये केला गेला. The first evidence of Aswatha tree, the people, Ficus religiosa, comes from the seal from Mohenjo-daro of the 3rd millennium BC. मग जो पहिला एव्हिडन्स होता की पीपल ट्री, त्याचा एव्हिडन्स आपल्याला सापडतो मोहेंजोदारो जी संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये तिथं तुम्हाला पीपल ट्रीचं एव्हिडन्स हे बघायला मिळतं. Another seal from Harappa of the same period depicts a weeping willow, Salix babylonica.
त्याच्यानंतर हरप्पा संस्कृतीमध्ये विपिंग बिलो हे जे ट्री आहे किंवा सॅलेक्स बॅबिलोनिका हे सुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळतं. सो दीज आर द ट्रीज. पहिला जो पिक्चर तुम्हाला दिसतोय बघा, फर्स्ट टूज एका खाली एक जे आहे ते पिंपळाचं झाड आहे, ते प्रत्येकाला माहिती आहे. सेकंड जे हडप्पा संस्कृतीमध्ये बघायला मिळतं दॅट इज विपिंग बिलो. जे विपिंग म्हणजे जे ड्रोपिंग खाली ड्रॉपिंग त्याचे प्लांट्स असतात किंवा ब्रांचेस असतात त्याला विपिंग बिलो असं म्हणतात. दॅट इज फाउंड इन हरप्पा संस्कृतीमध्ये आणि पीपल इट इज फाउंड इन मोहेंजोदारो जी संस्कृती त्याच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळते. After that, the lotus has been mentioned frequently in the Sanskrit scriptures of Vedic times. मग संस्कृतमध्ये संस्कृत जे स्क्रिप्चर्स होते वेगवेगळे रामायण महाभारत त्याच्यामध्ये कुठं ना कुठं लोटस ह्या फुलाचा या कमळाचा उल्लेख केला गेलेला आहे, तसं ते आपल्या समोर आलं. The epics of the Aryans, the Ramayana and the Mahabharata also mention about gardens, trees and flowers. तसंच रामायण महाभारत आणि याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा उल्लेख केलेला आहे गार्डनचा, ट्रीजचा आणि फ्लॉवरचा. आता रामायणामध्ये आपण बघितलं की रामायणामध्ये अशोक वन होतं किंवा अशोक वाटिका होती की त्या अशोक वाटिकामध्ये सीतेला ठेवलं गेलेलं होतं. ठीक आहे. तर असे हे उल्लेख सापडतात की जेणेकरून आपल्याला आयडिया येते की गार्डनिंग ही तेव्हापासून भारतामध्ये डेव्हलप झाली की तेव्हापासून अस्तित्वात होती. द अशोकवना वेअर सीता वॉज हेल्ड कॅप्टिव्हिटी बाय रावण अँड कंपोज मोस्टली अशोका ट्रीज. मग जो अशोकवन होता त्या अशोकमध्ये अशोका ट्रीज हे जास्त लावलेले होते. त्याला सारॅका इंडिका आहे त्याचं बॉटनिकल नेम. In both the Ramayana and the Mahabharata, trees are creepers, namely Ficus religiosa. त्याच्यामध्ये काही प्लांट बघायला भेटतात बघा रामायण किंवा महाभारत. त्याच्यामध्ये पहिलं ट्रीज बघायला मिळतात फायकस रिलिजिओसा. त्याला पीपळ किंवा पिंपळ असं म्हणतो आपण, त्याला पीपल म्हणतात. बॉटनिकल नेम लिहून घ्या, फायकस रिलिजिओसा. त्याच्यानंतर सॅरॅका इंडिका, त्याला सीता अशोक असं म्हणतात. आफ्टर दॅट टर्मिनालिया अर्जुना म्हणजे अर्जुन ट्री. नंतर मेसुआ फेरी दॅट इज नाग केसर, त्याला नाग केसर असं म्हणतात मराठीत, म्युझिया. त्याच्यानंतर कॅसिया फिस्टुला, त्याला अमाल्टस म्हणतात किंवा बहावा म्हणतात किंवा गोल्डन शॉवर हे त्याचे कॉमन नेम आहे. आफ्टर दॅट शोरिया रोबस्टा, त्याला साल असं म्हणतात मराठीमध्ये. आणि ब्युटिया मोनोस्पर्मा म्हणजे पळस, पळसाला 3 पानं असतात ते पळस आर मेन्शन इन रामायणा अँड महाभारता. रामायण आणि महाभारतामध्ये ह्या ट्रीज वरती फोकस केला गेला आहे किंवा ह्या ट्रीजचा उल्लेख केला गेला. तर ट्रीज कोणते त्याचे आपण पिक्चर बघू. तर पहिलं जे पिक्चर त्याच्यामध्ये दिसते की आपल्याला सीता अशोक सॅरेका इंडिका. हा, त्याला काहीतरी फ्लॉवर्स आहेत बघा येलो किंवा ऑरेंज कलरचे. सेकंड कलरचं जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये येलो कलरचे फ्लॉवर दिसत आहे, त्याला म्हणतात अमाल्टस बहावा किंवा गोल्डन शॉवर किंवा कॅशिया फिस्टुला. त्याच्यानंतर तिसरं आहे त्याला म्हणतात नागकेसर. नागकेसर जे आपण मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते. चौथं आहे त्याला म्हणतात अर्जुन ट्री. अर्जुनची साल सुद्धा चहा बनवण्यासाठी वापरतात. त्याचं फ्रूट इज हॅव्हिंग मेडिसिनल प्रॉपर्टीज. जखमेला बरणी करण्यासाठी अर्जुनची साल वापरतात, त्याचे ट्रीज वापरतात, फळ वापरतात. आणि आता सुद्धा त्याचा मेडिसिनल पर्पज म्हणून यूज केला जातो अर्जुन ट्रीचा. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते साल ट्री. व्हाईट कलरचे फ्लावर्स त्याला म्हणतात साल. आणि चौथं जे त्याला म्हणतो आपण ब्युटिया मोनोस्पर्मा किंवा पळस. त्याचे पानं हे जळून जातात आणि उन्हाळ्यामध्ये त्याला फक्त अशी ही ऑरेंज कलरचे डार्क कलरचे फ्लावर्स हे अस्तित्वात राहतात. द ट्री कदंबा, अँथोसेफॅलस कदंबा, as it was closely associated with the life of Lord Krishna. मग हे कदम ट्री आहे हे कृष्णाची लाईफ आहे, गॉड कृष्णा. आपण कृष्ण म्हणतो त्या कृष्ण भगवानाशी असोसिएट हे फूल आहे किंवा हे झाड आहे कदंब, हे लक्षात ठेवा. कदंब झाड कशाशी असोसिएट आहे. आफ्टर दॅट द लोटस वॉज पॉप्युलर फ्लॉवर अँड रिगार्डेड बाय द बोथ हिंदूज अँड बुद्धिस्ट ॲज अ सिम्बल ऑफ प्युरिटी. मग लोटस हे झाड सुद्धा आपल्या रामायण महाभारत
बुद्धांचा काळ तिथं हे त्याचा उल्लेख बघायला मिळतो. तर त्याचं जे उपयोग आहे त्याचा काय, इट इज अ सिम्बॉल ऑफ प्युरिटी, म्हणजे प्युरिटीचा एक सिम्बॉल आहे लोटस. During the later Aryan period, the Aryans developed some wishful thinking in the form of Kalpavriksha, the wish granting tree, the Kalpalata, a similar creeper. मग त्याच्यानंतर आर्यन्स नंतर त्यांची एक थिंकिंग होत्या. थिंकिंग मध्ये कल्पवृक्ष म्हणजे काय, आपलं जे नारळाचं झाड त्याला कल्पवृक्ष म्हणतात, कल्पलता किंवा असे त्यांचे शब्द त्यातून बाहेर आले. गार्डनिंग इन बुद्धिस्ट इंडिया. आता आपण बघितलं की आर्यनचा काळ किंवा वैदिक काळामध्ये सुद्धा गार्डनिंग होती. मग बुद्धांचा काळ आला त्याच्यानंतर, बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा ही गार्डनिंग ही आपल्या भारतामध्ये होते. The association of different trees with the life of Lord Buddha is well known. Buddha was born in 563 BC. म्हणजे जे ख्राइस्ट होते, ख्राइस्टच्या 563 जन्माच्या पूर्वी, 563 वर्षापूर्वी त्यांचं असोसिएशन होतं किंवा त्यांचं अस्तित्व होतं या जमिनीवरती. त्याला म्हणतात लॉर्ड बुद्धा. हिज बर्थ इज बिलीव्ड टू हॅव टेकन प्लेस अंडर द अशोका ट्री. असं म्हणतात की त्यांचा जन्म हा अशोक ट्री झाडाखाली झाला होता. फर्दर बुद्धा अटेन हिज एनलाइटमेंट अंडर द पीपल ट्री. त्याच्यानंतर त्यांना जो ही देणगी दिली देवानी, काही त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला किंवा त्याला काय म्हणतो एनलाइटमेंट, त्यांना जो हे झालं, सत्याची जाणीव झाली, ती पिंपळाचं झाड त्या झाडाखाली झाली. स्प्रेड हिज न्यू टीचिंग अंडर शेडी बनियान अँड मँगो ट्रीज. आणि त्यांना जे नॉलेज भेटलं पिंपळाच्या झाडाखाली, त्यांनी ते वडाचं झाड किंवा मँगोच्या झाडाखाली बसून लोकांना, वडाच्या झाडाच्या सावलीखाली त्यांनी ते लोकांना त्यांचं नॉलेज स्प्रेड केलं किंवा टीच केलं. आणि ब्रेथ हिज लास्ट इन साल शौर्या रोबस्टा ग्रो. आणि त्यांनी आपला शेवटचा जो श्वास होता तो साल नावाचं जे ट्री आहे त्या झाडाखाली त्यांनी आपला शेवटचा श्वास हा घेतलाय. बघा कशा प्रकारे त्यांचं डिस्क्रिप्शन दिले गेलेलं आहे बुद्धा पिरियड मध्ये, की त्यांचा जन्म अशोका ट्री खाली झालाय पहिल्या पिक्चर मध्ये अशोका ट्री. सेकंड, त्यांना जे देवाने देणगी जे नॉलेज मिळालं ते मिळालं त्यांना पिंपळाच्या झाडाखाली. त्यांनी ते नॉलेज लोकांना पुढे कॅरी फॉरवर्ड केलं बनियान आणि मँगो ट्रीच्या झाडाखाली. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला की व्हेन ही डायड इन बेनेथ द साल ट्रीच्या झाडाखाली त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर बुद्धाच्या काळानंतर मुघलांनी सुद्धा भारतावरती खूप राज्य केलं. मग त्यांनी सुद्धा गार्डनिंग ही ऍक्च्युली स्टार्ट केली इंडियामध्ये. मुघल वेअर व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डन्स. त्यांना फ्लॉवर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स ह्याच्याबद्दल खूप आवड होती. स्क्रिप्चर्स किंवा स्टॅच्यूज हे सगळं मुघलांच्या काळापासून आलं. द ग्रेट एम्परर अशोका, बुद्धाच्या काळानंतर अशोकाचा काळ आला. जो एम्परर अशोक होता त्याचा अडॉप्टेड arboriculture as one of his state policies. He encouraged the planting of avenue trees. His son Prince Mahendra took a sampling of Bodhi tree from India and planted it at Anuradhapur in Sri Lanka 250 BC. 250 वर्षापूर्वी त्यांनी हे प्लांटिंग केलेलं. मग जो अशोका राजा होता त्यांनी अशोक राजाने एका गोष्टीवरती फोकस केलं की जे प्लांटिंग करायचे अव्हेन्यू ट्री म्हणजे काय, एकाच रांगेमध्ये ट्रीज लावायचे, त्याला आपण अव्हेन्यू ट्रीज म्हणतो. एका पाठोपाठ वर्षी एका शेजारी मोठी मोठी ट्री लावायची, त्याला अव्हेन्यू ट्रीज म्हणतात. तर हे त्याने एनकरेज केलं. त्याच्यानंतर त्याचा मुलगा होता महेंद्र टूक अ सॅपलिंग ऑफ बोधी ट्री. त्यांनी काय केलं, बोधी ट्री म्हणजे फिकस रेजियस पिंपळ, त्याला बोधी ट्री पण असं म्हणतात. तर त्याचे प्लांट्स डेव्हलप केले आणि ते श्रीलंकेमध्ये जाऊन लावले. कोणी लावले? महेंद्र, हु वॉज द सन ऑफ अशोका. आफ्टर दॅट अशोकाच्या काळानंतर कनिष्क आणि चंद्रगुप्त मौर्य किंवा गुप्त मौर्य एरा म्हणतो त्यांचा काळ. द गोल्डन एज ऑफ हिंदू कल्चर इज कन्सिडर्ड टू बी पिरियड बिटवीन 100 to 600 AD ड्युरिंग द रूल्स ऑफ कनिष्क अँड गुप्ता.
त्यावेळेस कनिष्क आणि गुप्ता हे दोन राजांचा काळ होता, त्यांचं राज्य होतं. त्या काळाला सगळ्यात जास्त गोल्डन काळ असं म्हटलं जातं, कारण की त्यावेळेस तो हिंदूंसाठी डेव्हलपमेंटचा काळ होता. 100 ते 600 वर्षापूर्वीचा काळ होता. Kalidasa during the rule of Chandragupta II mentions several flowering trees including the Ashok trees, Kadamba, Arjun, पळस, पारी परिजथम, त्याच्यानंतर बहुनिया, मेमुसफ एलेंजी, अल्बिजिया लेबॅक, स्क्यूवाइन. मग कालिदास हा रायटर होता, पोएट होता, आपल्याला माहिती आहे. चंद्रगुप्त दोनाच्या काळामध्ये, तर त्या कालिदासाच्या लिटरेचर्स मध्ये आपल्याला बघायला मिळते की त्याने त्याच्या लिटरेचर मध्ये कुठून कुठं ह्या फ्लॉवरिंग ट्रीजच्या वेगवेगळ्या ट्रीजचं मेन्शन केलेलं आहे. जसं अशोक असेल, कदंब असेल, अर्जुन असेल, पळस असेल, पारिजातक असेल, बहुनिया असेल, कांचन असेल, शिरीष असेल, तर हे सगळे त्यांनी त्याच्या स्क्रिप्चर्स मध्ये मेन्शन केलेले आहे. त्याच्यानंतरचा काळ होता वात्स्यायन, किंवा इन हिज बुक gives a glimpse of joyful civic life that of period. He narrates the four kinds of garden. वात्स्यायन हा जो काळ होता, त्या काळामध्ये त्याने 4 प्रकारचे गार्डन सांगितले. एक प्रमोद उद्यान, नंतर उद्यान, वृक्ष वाटिका आणि नंदनवन असे त्यांनी हे मेन्शन केले होते. प्रमोद उद्यान म्हणजे काय? एन्जॉयमेंट फॉर द रॉयल कपल. रॉयल कपल जे होते त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट साठी हे गार्डन असायचं. उद्यान वेअर किंग प्लेस चेस, डान्सेस, मेड्स अँड जोक्स फॉर द कोर्ट ऑफ जस्टिस. चेस खेळण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, डान्सिंग साठी जे गार्डन डेव्हलप करायचं त्याला उद्यान असं म्हटलं जातं. नंतर वृक्ष वाटिका, जिथं ट्रीज लावले जायचे. नंदनवन विच वॉज डेडिकेटेड टू द लॉर्ड कृष्णा. नंदनवन जे कृष्णासाठी डेडिकेटेड आहे, ते असे 4 प्रकारचे गार्डन त्यांनी मेन्शन केले होते. देन मुघल पिरियड ऑफ इंडियन गार्डनिंग. मुघलांच्या काळामध्ये गार्डनिंग डेव्हलप झालं. बिफोर द मुघल्स केम टू इंडिया, फिरोज तुगलक had developed about 1200 gardens around Delhi and more elsewhere. मुघल भारतामध्ये येण्याच्या आधी फिरोज तुगलक हा जो राजा होता, या राजाने जवळपास 1200 गार्डन्स हे दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूला हे डेव्हलप केले होते. फिरोज शाह तुगलक म्हणतो आपण. Among the Mughal emperors, Babur had high aesthetic sense and was fond of gardens, and he made gardens at Panipat and Agra. मग बाबरने काय केलं? बाबर सगळ्यात फेमस आहे गार्डनिंग साठी, इंडियन साठी. बाबर वॉज द फर्स्ट हु स्टार्टेड गार्डनिंग इन इंडिया, राईट. तर मग त्याने पाणीपत आणि आग्रा इथं भरपूर प्रकारचे गार्डन डेव्हलप केले. आरामबाग at Agra is still being well maintained by the archaeological department. आरामबाग ही आग्र्याला जी डेव्हलप केली ती बाबरने डेव्हलप केली आणि ती अजून सुद्धा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने ती मेंटेन केलेली. मुघल गार्डन्स आर सिनोनिमस विथ द फॉर्मल स्टाईल ऑफ गार्डन. जे आपण बघितलं सुरुवातीला, फॉर्मॅलिझम आणि नॅचरलिझम या 2 गोष्टी आपण ज्या बघितल्या, त्याच्यामध्ये मुघल गार्डन इज कम्स अंडर फॉर्मल स्टाईल किंवा फॉर्मॅलिझम, याच्यामध्ये ते इन्क्लूड केलं जातं. The square or rectangular flower beds are special features of Mughal garden. Square किंवा rectangular किंवा circular हे जे flower beds असतात, हे मुघल गार्डन चे फीचर्स आहेत. Another important contribution was introduction to exotic plants like cypress, rose, carnation, narcissus, daffodils, lilies आणि tulips. त्याचबरोबर काही एक्झॉटिक म्हणजे बाहेरच्या देशातले प्लांट सुद्धा मुघलांनी भारतामध्ये आणले. त्यांच्या मुघल देशातले, जसं सायप्रस असेल, गुलाब असेल, कार्नेशन असेल, नार्सिसस असेल, डॅफोडिल्स, लिली, टुलिप, हे सगळे बाहेरच्या देशातले प्लांट हे इंडियामध्ये तेव्हापासून आलेले. तर हे बघा, हे बाबरनी तयार केलेले प्लांट्स आहेत, तुम्हाला बघता येईल. त्याच्यानंतर दीज आर द फ्लॉवर बेड्स. ही जी सेकंड पिक्चर दिसतोय, एका बिल्डिंग, ही जी बिल्डिंग आहे मुघलांच्या काळातली, त्याच्यासोबत हे दिसत आहे फ्लावर्स वेगवेगळ्या प्रकारच्या चौकोनामध्ये लावले डिझाईन मध्ये, दॅट इज कॉल्ड एज फ्लॉवर बेड. आणि तिसरं जे पिक्चर, त्याच्यामध्ये सायप्रस नावाचं ट्री आहे बघा, उंच उंच वाढलेलं आहे एका लाईनिंग मध्ये.
हे जे एका लाईनिंग मध्ये लावलेले ट्रीज आहे याला अवेन्यू ट्री असं म्हटलं जातं. अवेन्यूज, हा, अवेन्यू ट्रीज असं त्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे हे मुघलांच्या काळामध्ये गार्डनिंग केली जायची. बाबर इंट्रोड्यूस द पर्शियन रोज इन इंडिया. बाबरने रोजची इंट्रोडक्शन भारतामध्ये घडवून आणलं. अकबर built a new capital at Fatehpur Sikri, complete with gardens, trees, and flowers. He was the first Mughal to enter Kashmir and establish garden Naseem Bagh. मग हा जो अकबर होता, अकबरने काश्मीरमध्ये एंट्री केली किंवा काश्मीरमध्ये राज्य केलं, तिथे त्यांनी नसीम बाग, जी दाल लेक आहे त्याच्या म्हणजे दाल सरोवर त्या शेजारी ही नसीम बाग त्यांनी बांधली. द टॉम गार्डन ऑफ अकबर ऍट सिकंदरा इज एक्झाम्पल ऑफ गार्डनिंग आर्ट ड्युरिंग दॅट पिरियड. म्हणजे टॉम गार्डन म्हणजे काय, जिथं जे लोक पुरले जातात किंवा मेल्यानंतर पुरतात त्यांना टॉम गार्डन असं म्हणतात. आणि ते अकबरने डेव्हलप केलेलं होतं सिकंदरा इथं. आणि इट इज द एक्झाम्पल ऑफ गार्डनिंग ऍट दॅट पिरियड. हे तुमच्या लक्षात येईल. दिस इज द टॉम गार्डन ऍट सिकंदराबाद. अकबरनी हे डेव्हलप केलेले हे गार्डन्स आहेत, त्याचे हे पिक्चर्स आहेत. त्याच्यानंतर जहांगीर अँड हिज वाईफ नूरजहान वेर ग्रेट ऍडमायरर ऑफ गार्डन अँड फ्लॉवर्स. द गार्डन्स ऍट शालिमार, अचाबल अँड वेरियांग इन काश्मीर वेर क्रिएटेड बाय हिम. मग जहांगीरने शालिमार गार्डन हे डेव्हलप तयार केलं. त्यांनी आणि त्याच्या बायकोनी मिळून शालिमार हे गार्डन जे काश्मीरमध्ये ते डेव्हलप केलं किंवा ते बांधलं. द टॉम गार्डन ऍट इतिमाद उद दौलाहा इन आग्रा इन मेमरी ऑफ हिज फादर इन लॉ वॉज ऑल्सो हिज क्रिएशन. त्याचबरोबर त्यांनी इतिमाद उद दौलाहा आग्रामध्ये हे एक टॉम गार्डन डेव्हलप केलं त्याच्या फादर इन लॉच्या मेमरीमध्ये. शहाजहान बिल्ट रेड फोर्ट. शहाजहानने लाल किल्ला दिल्लीमध्ये बांधला, विच हॅज ब्युटिफुल गार्डन. द गार्डन्स अराउंड ताजमहल इन आग्रा, ते पण शहाजहाननेच केले. इन मेमरी ऑफ हिज बिलव क्वीन मुमताज महल was also his creation. The small but pretty garden Chashma Shahi in Kashmir was led by his governors. मग अशा प्रकारे जहांगीर असेल, नूरजहान असेल, शहाजहान असेल, अकबर असेल, बाबर असेल, तर ह्या मोठ्या मोठ्या राजांनी ज्यावेळेस आपलं राज्य केलं त्याचबरोबर त्यांनी गार्डनिंग हे सुद्धा त्यांचा फॉन्ड होतं, डेव्हलपमेंटचं काम भारतामध्ये त्या काळात केलेलं. So these are the pictures of gardens were developed by these शहाजहान किंवा नूरजहान किंवा जहांगीर त्यांचे हे गार्डन्स आहेत जे अजून सुद्धा भारतामध्ये ऍज इट इज आहेत. दे आर त्याचं मॅनेजमेंट केलेले आर्किओलॉजी डिपार्टमेंट किंवा गार्डन डिपार्टमेंट आणि ते ऍज इट इज मेंटेन केले त्या काळापासून. द बेस्ट गार्डन क्रिएटेड बाय शहाजहान वॉज शालिमार गार्डन इन लाहोर. शहाजहानने सगळ्यात बेस्ट गार्डन डेव्हलप केलेलं होतं, क्रिएट केलं होतं ते शालिमार गार्डन जे लाहोरला आहे. या सगळ्या गार्डनचे जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घ्या. कुठं हॅलो, भजाने आवाज येतोय? हॅलो, हो सर, येतोय आवाज. मध्ये काही. द बेस्ट गार्डन क्रिएटेड बाय शहाजहान वॉज शालिमार गार्डन इन लाहोर. Sher Shah Suri, who ruled for short period after defeating Babur, constructed the famous Grand Trunk Road and planted avenue trees on both sides. मग शेर शाह सुरी हा जो राजा होता त्यांनी बाबरला डिफीट केलं, त्याला हरवलं आणि त्यांनी थोड्या काळासाठी राज्य केलं. ऑन दॅट पिरियड ही कन्स्ट्रक्टेड ग्रँड ट्रंक रोड. हा जो ग्रँड ट्रंक रोड फेमस आहे त्याच्या आजूबाजूला ट्रीज प्लांटेड केले आणि त्याला अव्हेन्यू ट्रीज म्हणतात. अमंग द नवाब्स ऑफ औंध, the last Nawab Wajid Ali Shah established Sikandar Bagh, now the National Botanical Research Institute लखनौ. मग त्याच्यानंतर काय झालं, औंधचा जो नवाब होता त्याचं नाव होतं वाजिद अली शाह. त्यांनी सिकंदर बाग ही एस्टॅब्लिश केली. त्याला आता करंटली नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ
इथं त्याला नाव दिले गेलंय नॅशनल बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट. ज्याचं आधी नाव होतं सिकंदर बाग आणि ती बांधली होती वाजिद अली शाह या राजाने. दिस इज द सिकंदर बाग किंवा त्याला आपण नॅशनल बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट जे आता करंटली आहे. गार्डन्स इन द एअर ऑफ राजपूत किंग्स. मग मुघलानंतर राजपूत. द गार्डन ॲट अंबर फोर्ट नियर जयपूर वॉज started by Man Singh and completed by Jai Singh II. This beautiful garden has 3 terraces and lake. 3 terraces म्हणजे टप्पे, जसं टेरेस म्हणजे पायऱ्या जसं असतं तसे 3 टप्प्यामध्ये ते गार्डन डिवाइड असतं, त्याला टेरेसेस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये लेक म्हणजे तलाव सुद्धा असतो. तर अंबर फोर्ट इथं मानसिंग आणि त्याचा मानसिंगने गार्डन तयार केलं आणि ते जयसिंगने कंप्लीट केलं. The Mandor garden near Jodhpur was built by Raja Abhai Singh. The city of Jaipur was founded by Jai Singh II, who built a palace in the heart of city with beautiful gardens. मग जयसिंग जो होता जयसिंग टू याने जोधपूर या शहराचा किंवा जयपूर याची शोध लावला या शहराचा किंवा याचा आणि त्याने सगळं हे डेव्हलप तयार केलं. The garden place at Deeg, Rajasthan was founded by Suraj Mal with fountains, water courses, and other features. It is one of the most beautiful gardens ever created by any Rajput king. मग हे जे राजपूत किंग होते, जसं आपण याच्यामध्ये राजे बघितले मुघल पिरियड मध्ये किंवा मुघलांचे राजे बघितले, तसे राजपूत मध्ये पण काही राजे होते, जसं मानसिंग असेल, जयसिंग टू असेल, त्याच्यानंतर सूरजमल असेल. तर यांनी सुद्धा गार्डनिंग हे वेगवेगळे गार्डन हे जोधपूर, जयपूर या त्या काळात किंवा राजस्थानच्या काळामध्ये हे गार्डन डेव्हलप केलेले. दीज आर द पिक्चर्स की जे रायपूर किंवा जयपूर मध्ये आपल्याला बघायला मिळतात, जे राजपूतांनी डेव्हलप केलेले गार्डन्स आहेत. गार्डनिंग ड्युरिंग ब्रिटिश पिरियड. मग त्याच्यानंतरचा पिरियड आला ब्रिटिशरांनी सुद्धा भारतावरती राज्य केलं. द अरायवल ऑफ ब्रिटिश इन इंडिया चेंज द होल पॅटर्न ऑफ गार्डनिंग. The Mughal gardens in India were laid out in formal patterns, but the English changed the style into informal patterns by laying out parks and gardens. मग मुघलांनी भारतामध्ये सिमेट्रिक पॅटर्न डेव्हलप केले होते, त्याला आपण फॉर्मल असं म्हणतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं की फॉर्मल गार्डन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन्स असतात, ज्याच्यामध्ये डिझाईन ही स्क्वेअर, रेक्टँग्युलर किंवा सर्क्युलर किंवा ट्रायंगल या फॉर्म मध्ये असते. ते मुघलांनी आणलं होतं. पण मग इंग्रजांनी काय केलं, जी टोटली जी कन्सेप्ट होतो चेंज करून टाकला आणि इनफॉर्मल पॅटर्न मध्ये गार्डनिंग ही तयार केली. मग त्याच्यामध्ये काय येतं, पार्क येतात, वेगवेगळे गार्डन्स येतात, तिथं असे पर्टिक्युलर डिझाईन नसतात, कुठल्याही प्रकारचा शेप तुम्ही त्या गार्डन डेव्हलप करताना यूज करू शकतो. Indian gardens had only scented trees and shrubs, climbers and bulbs, but had no flowering animals. हम्म? म्हणजे इंडियन गार्डन मध्ये मुघलांपर्यंत किंवा राजपुतांपर्यंत काय असायचं, सेंटेड ट्रीज, झाडं ज्यांना फुलं, सुगंधित फुलं येतात, श्रब्स म्हणजे छोटे झुडप किंवा वेली जसं जाई जुई चमेली, त्याच्यानंतर बल्बस म्हणजे निशिगंध, ट्युबरोज वगैरे त्या प्रकारची झाडं. आणि एवढ्याच झाडांची ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, पण अॅन्युअल फ्लॉवर्स हे तिथं नव्हते. मग ब्रिटिशांनी काय केलं, जे अॅन्युअल फ्लॉवर्स आहेत बघा, मॅरीगोल्ड वगैरे जे स्मॉल स्मॉल फ्लॉवर, ते त्यांनी ते तिकडून आणले भारतामध्ये आणि ते भारतामध्ये ग्रो केले. मग अॅन्युअल फ्लॉवर्सचं इमर्जन्स किंवा उगम हा ब्रिटिशांनी भारतामध्ये केला. The Britishers brought with them beautiful annuals and biennials such as phlox, कार्नेशन, वर्बेना, दहलिया, लाक्सपर. त्यांना आपण विदेशी फुलं असं सुद्धा म्हणतो, कारण की हे भारतामध्ये त्याचा उगम झालेला नाहीये. दे आर ब्रॉट फ्रॉम द ब्रिटिशर्स, इंग्लंड वगैरे त्यांनी ते प्लांट्स आणलेले. हे बघा, हे कार्नेशन्स आहेत, फ्लॉक्स आहेत, हे डायन्थस आहे, हे सगळे आलेले फ्लॉवर्स आहेत जे आपण बघतो ब्रिटिशांनी आणले. The greatest contribution by the Britisher was established of botanical garden starting from one established near Calcutta. मग बॉटॅनिकल गार्डन एस्टॅब्लिशमेंट हे ब्रिटिशांनी भारतामध्ये स्टार्टअप केलं. कलकत्ताला त्यांचा पहिला बॉटॅनिकल गार्डन त्यांनी डेव्हलप केलं. बॉटॅनिकल गार्डन्स डेव्हलप बाय ब्रिटिशर्स इन इंडिया. हा महत्वाची स्लाइड, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यांनी भारतामध्ये कुठले कुठले बॉटॅनिकल गार्डन डेव्हलप केले ब्रिटिशांनी,
पहिलं आहे हॉर्टिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट सहारणपूर 1750 साली. इंडियन बॉटॅनिकल गार्डन सिबपूर कोलकाता 1787. गव्हर्नमेंट बॉटॅनिकल गार्डन उटुक मंडल 1848. ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी गार्डन कोलकाता 1872. सिम्स पार्क जो तामिळनाडूमध्ये कोनूर शहरामध्ये 1874 मध्ये त्यांनी क्रिएट केलेले. लॉयड बॉटॅनिकल गार्डन जे दार्जिलिंगला आहे 1878 मध्ये डेव्हलप केलेले आहे ब्रिटिशांनी. बॉटॅनिकल गार्डन कोइंबतूरला आहे 1908 साली. बायरन पार्क कोडाई कनाल तामिळनाडू 1909 मध्ये. राष्ट्रपती भवन गार्डन न्यू दिल्ली was designed by Sir Edwin Lutyens in 1929 on advice of Lady Harding. लेडी हार्डिंग याच्या ऍडवाइस खाली त्यांनी एडविन ल्युटन नावाचा हा ब्रिटिश अधिकारी होता, त्याने राष्ट्रपती भवन गार्डन हे डेव्हलप केलं 1929 साली. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून जे 1934 साली डेव्हलप केलेलं आहे ब्रिटिशांनी. हा झाला आतापर्यंतच आपण बघितलं की कोणत्या कोणत्या काळापासून गार्डनिंग कसं भारतामध्ये येत गेलं. सुरुवातीला होतं नॅचरलिझम, फॉर्मलिझम नंतर वैदिक काळ आला, वैदिक काळ नंतर बुद्धांचा काळ आला, बुद्धांचा नंतर अशोकाचा काळ आला, अशोकानंतर मुघलांचा काळ आला, मुघलांच्या काळानंतर राजपुतांचा काळ आला, राजपुतांच्या नंतर ब्रिटिशांचा काळ आला, ब्रिटिशांनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड नंतर आपल्या भारतामध्ये गार्डन कशी डेव्हलप झाली. Several radical changes, remarkable achievements like conscious planning for improvement of total environment ही एक कन्सेप्ट त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स नंतर गार्डनिंग मध्ये आली. कमर्शियल फ्लोरिकल्चर जे आता फ्लावर्स फक्त डेकोरेशन साठी घेतले जायचे किंवा गार्डनिंग मध्ये घेतले जायचे, ते कमर्शियली त्याचं कल्टिवेशन घ्यायला लागलो आपण, जसं गुलाबाचं असेल, जरबेराचं असेल. टीचिंग अँड रिसर्च ऑफ ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर ॲट ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट लेवल. जसं तुम्ही आता शिकतायत, हॉर्टिकल्चर आधी नव्हतं, आधी ऍग्रिकल्चर होतं, म्हणजे हॉर्टिकल्चर टीचिंग फील्डमध्ये आणलं गेलं, त्याच्यावरती रिसर्च केला गेला. नंतर ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट सुद्धा व्हायला लागले किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला तो सिलेबस तुमच्यामध्ये इन्क्लूड केला गेला. सेव्हरल इम्पॉर्टंट गार्डन्स इन डिफरंट सिटीज अँड पॅसिव्ह रिक्रिएशनल फॅसिलिटीज. मग वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स किंवा रिक्रिएशनल गार्डन्स हे डेव्हलप केले गेले. इम्पॉर्टंट गार्डन्स आर बुद्ध जयंती गार्डन, हे पोस्ट इंडिपेंडन्स नंतर तयार झालेले गार्डन्स. बुद्ध जयंती पार्क जो दिल्लीला आहे, रोज गार्डन जे चंदीगडला आहे आणि लुधियानाला आहे, अशा प्रकारचे आणि अजून सुद्धा सो ऑन असे भरपूर गार्डन्स हे डेव्हलप होत गेले. फॉर सक्सेसफुल फ्लॉवर ग्रोइंग सायंटिफिक रिसर्च इज मस्ट. फॉर दिस इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च is playing important role. 9 research centers in Delhi in different agroclimatic zones are set up. Other than this, Indian Agriculture Institute, New Delhi, Indian Institute of Horticulture Research, Bangalore, National Botanical Research Institute, Lucknow, जे आधी सिकंदरबाग त्याला नाव होतं. Baba Atomic Research Center, Bombay, agriculture universities like Punjab Agriculture University, Ludhiana, University of Agriculture Sciences, Bangalore, Dr. Y.S. Parmar Institute of Horticulture and Forestry, Solan, विधान विधान चंद्र कृषि विश्वविद्यालय, Kalyani are the places where scientific research of floriculture is being conducted. Ability of technical training person is must. मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड नंतर डेव्हलप झाल्या आणि तिथं फ्लोरिकल्चर वरती किंवा ऑर्नामेंटल्स वरती किंवा गार्डनिंग वरती हे सगळं काम आतापर्यंत सगळं काम हे चालू आहे. So this was all about the history starting from the formalism, naturalism till the post-independence period of India, and how the gardening was started and how still is being worked on it. So